कारल्याची भाजी तर तुम्ही बऱ्याच वेळा खाल्ली असेल, पण असं कारलं तुम्ही कधी खाल्लं आहे का? नाक मुरडणारे देखील हे कारलं अगदी आवडीने मागून खातील, इतकं टेस्टी बनून तयार होतं. वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथं पाव किलो इतके हिरव्या रंगाचे फ्रेश कारले घेतलेले आहेत. हे कारले स्वच्छ पाण्याने धुवून सुती कापडाने पुसून घेतले. त्यानंतर कारल्याचा देठ आणि शेंडा थोडासा कट करून काढायचा आहे आणि हे कारलं आपल्याला मधून कट करायचं. कारलं जर का छोटं असेल तर मधून कट नाही केलं तरीही चालू शकतं. त्यानंतर असे हे अर्धे अर्धे तुकडे केल्यानंतर या कारल्याला आपल्याला 2 फोडींमध्ये चिरून घ्यायचं. याच पद्धतीने उरलेल्या सर्व कारल्याचे मी देठ शेंडे कट करून 2 फोडींमध्ये चिरून अशा पद्धतीने काप करून घेते. प्रत्येक भागामध्ये प्रत्येक भाजी ही बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खाल्ली जाते. एकच भाजी जर का आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खाल्ली ना, तर ती भाजी खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. घेतलेल्या सर्व कारल्याचे मी 2-2 तुकडे करून अशा पद्धतीने फोडी करून घेतल्या. त्यानंतर या कारल्यामध्ये अशा या बिया आहेत, त्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर इथं मी या कारल्याच्या फोडींमधल्या एका चाकूने सर्व बिया काढून घेते. चाकूने किंवा चमच्याने तुम्ही याच्यामधल्या सर्व बिया काढू शकता. बऱ्याच जणांना कारल्याच्या बिया खायला आवडतात. कारल्याच्या बिया जर का जास्त निबर नसतील तर तुम्ही नाही काढल्या तरीही चालू शकतं. पण आमच्याकडे कारल्याच्या बिया खायला आवडत नाहीत आणि या जास्त निबर आहेत, त्यामुळे मी काढून घेतल्या. त्यानंतर हे कारलं आपल्याला चिरून घ्यायचं आहे. कारलं चिरत असताना अगदी पातळ स्लायसेसमध्ये चिरायचं, अजिबात जाड ठेवायचं नाही. हे कारलं मी अशा पद्धतीने उभ्या स्लायसेसमध्ये चिरून घेत आहे. हवं असल्यास तुम्ही याच्या आडव्या स्लायसेस पाडल्या तरीही चालू शकतं, पण त्या देखील स्लाइस आपल्याला अगदी पातळच बनवायच्या आहेत. याच पद्धतीने उरलेलं सर्व कारलं आहे ते मी अगदी पातळ अशा स्लायसेसमध्ये चिरून घेते. कारल्याच्या 2 फोडी मी तुम्हाला अगदी पातळ अशा स्लायसेसमध्ये चिरून दाखवलेल्या आहेत. याच पद्धतीने उरलेलं सर्व कारलं मी जेवढं शक्य आहे तेवढ्या पातळ स्लायसेसमध्ये चिरून घेते. तर इथं पहा, घेतलेली 4ही कारली मी अशा पद्धतीने अगदी पातळ स्लायसेसमध्ये चिरून घेतली. आता हे सर्व कारलं मी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेते. चिरून घेतलेलं सर्व कारलं मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं. आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. तर एका छोट्या चमच्याने मोजून मी 1.25 चमचे इतकं मीठ यामध्ये घालते. सुरुवातीला थोडंसं जास्तच मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यानंतर हे कारलं एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते. थोडंसं आपल्याला हलक्याशा हाताने याला दाबायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्यामुळे कारल्याच्या फोडीला हे मीठ आहे ते सर्व बाजूने व्यवस्थित लागलं जातं. मीठ लावल्यानंतर याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तर साधारणपणे आपल्याला याला 15 ते 20 मिनिटांसाठी असंच झाकून ठेवायचं. त्यामुळे कारल्याच्या फोडींना छान पाणी सुटतं. त्यानंतर बघा, झाकण काढलं आणि हे कारलं हाताने पुन्हा एकदा हलकंसं चुरून घेतलं. हे कारलं आपल्याला हलक्या हाताने दाबून यामधलं पाणी काढून घ्यायचं. मिठामुळे या कारल्याला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे, ते आपण यामधून बाजूला काढूयात. असं केल्याने आपलं कारलं आहे ते कमी कडू होतं किंवा अजिबात कडू लागत नाही. त्यामुळे यामधलं पाणी मी पिळून काढत आहे. जर का तुम्हाला वाटत असेल की यामधले पोषक घटक वाया जात आहेत, तर तुम्ही मीठ लावून यामधलं पाणी नाही काढलं तरीही चालू शकतं. तर बघा, सर्व कारल्याच्या फोडींमधलं पाणी मी अगदी हलक्या हाताने पिळून काढून घेतलं. त्यानंतर हे कारलं पुन्हा एकदा एका भांड्यामध्ये काढून घेते. कारल्यामधलं मीठ लावून पाणी काढायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट इथं कारलं वापरू शकता. त्यानंतर यामध्ये 1/2 चमचा मीठ घातलं. मीठ थोडंसं कमी घालायचं, कारण आधीही मीठ घातलेलं होतं. 1/2 चमचा हळद पावडर घातली आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घातली. 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरेपूड घातली. त्यानंतर 2 चमचे इतकं तांदळाचं पीठ घालते. सोबतच 2 चमचे बारीक रवा घालते. 1 चमचा बेसन पीठ घालते. सोबतच 1 मोठा चमचा आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे. ही पीठं तुम्ही टेबलस्पूनने मोजली तर रवा आणि तांदळाचं पीठ 2 टेबलस्पून आहे आणि बेसन पीठ 1 टेबलस्पून होतं. रोजच्या भाज्यांसाठी जे तेल वापरतो तेच तेल 1 टेबलस्पून इतकं घातलं. त्यानंतर हे मसाले पाणी न घालता व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. हलक्या हाताने दाबून हे मसाले कारल्याला लावून घ्यायचे आहेत. जसं जसं आपण याला व्यवस्थित मिक्स करत जाऊ तसं तसं हे ओलसर व्हायला लागतं. त्यामुळे लगेचच यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही.
पाणी न घालताच याला सुरुवातीला व्यवस्थित मिक्स करायचं. जर काही मिश्रण ड्राय वाटत असेल तर 1 ते 2 चमचे इतकं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता. पण पाणी न घालताच बघा हे सर्व मसाले मी या कारल्याला लावून घेतलेले आहेत. मसाले कारल्याला लावण्यासाठी मला अजिबात पाण्याची गरज पडली नाही. जास्तच ड्राय असेल तर 1 ते 2 चमचे पाणी वापरा. अशा पद्धतीने बघा सर्व मसाले मी या कारल्याला लावून घेतलेले आहेत. पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली. कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे. सुरुवातीला तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं. त्यानंतर गॅस मीडियम करायचा आहे. एक कारल्याची फोड यामध्ये टाकते. तेल तापलं आहे का नाही हे चेक करण्यासाठी. बघा कारल्याची फोड छान अशी तळली जात आहेत. मस्त असे बुडबुडे येत आहेत. म्हणजेच तेल व्यवस्थित तापलेलं आहे. कडकडीत तापलेल्या तेलामध्ये मी मसाला लावून घेतलेलं कारलं घालते. सुरुवातीला अर्ध कारलं मी तळण्यासाठी घातलं आणि उरलेलं अर्ध कारलं मी पुढच्या बॅचमध्ये तळणार आहे. आता गॅस आहे तो लो टू मीडियम ठेवलेला आहे आणि मंद आचेवरती आपल्याला हे कारलं तळून घ्यायचं. गॅस अगदी जास्तही फुल करायचा नाही, नाहीतर कारलं पटकन काळं पडतं. सुरुवातीला कारलं तेलामध्ये घातल्यानंतर भरपूर प्रमाणात बुडबुडे येतात किंवा हे फेसाळल्यासारखं दिसतं. तोपर्यंत गॅस आहे तो मीडियम ठेवायचा आणि एकदा काही कारलं तळत आलं की गॅस लो करायचा आहे आणि अधूनमधून हलवत हे कारलं अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं. इथं पहा कारल्यामधले बुडबुडे बऱ्यापैकी जिरलेले आहेत. म्हणजेच हे कारलं छान असं तळलेलं आहे. एकदा हलवते आणि तेलामधून बाजूला काढून घेते. इथं आपली कारल्याची पहिली बॅच आहे ती तळून झालेली आहे. कारल्याची पहिली बॅच तळल्यानंतर तेलाचं टेम्परेचर पुन्हा कमी होतं. त्यामुळे गॅस पुन्हा एकदा फुल करायचा आणि मग दुसरी बॅच आपल्याला तळून घ्यायची. एकदा का तेल छान गरम झालं की गॅस मीडियम ठेवायचा आणि मग कुरकुरीत होईपर्यंत हे कारलं तळून घ्यायचं. याच पद्धतीने मी कारल्याची दुसरी बॅच देखील तळून घेतली. त्यानंतर पाव किलोमध्ये एवढं कुरकुरीत कारलं बनून तयार झालं. कारलं दिसायला बघा किती सुंदर दिसत आहे. बघता क्षणी कधी खाईल असं वाटत आहे. आता हे कारलं खाताना अजिबात कडू लागत नाही. त्यामुळे नाक मुरडणारे देखील हे कारलं अगदी आवडीनेच खातात. एवढं टेस्टी आणि कुरकुरीत बनून तयार होतं. असं हे कुरकुरीत कारलं आपण वरण भातासोबत किंवा डाळ खिचडीसोबत तोंडी लावू शकतो. चवीला अगदी भन्नाट लागतं. तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेलं हे कुरकुरीत अजिबात कडू न होणारं कारलं एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.